झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षियला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, मनती हाय हाय यमधर्म. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. याचा बेस कमी करा, आवाज कडक करा. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे नमूद करतात, ज्या दिवशी या शरीराचं रूपांतर प्रेतात होतं त्या दिवशी त्याला घरी ठेवत नाहीत. केवढाही असू द्या. नाना प्रकारच्या तार्किक लोकांनी महाराजजी शंका काढल्या असत्या की तुकोबराय म्हणतात झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षियला ठाव स्मशानीचा. चार्वाक असतील, तार्किक असतील, नाना प्रकारचे लोक असतील, यांनी विचार केला असेल की सगळ्या लोकांना मशानात जायचं काम नसेल, आपोआपल्या डोक्यानं लावित असतील. एक जण म्हणे पैसे जास्त असल्यावर यम ऐकत नाही का? नाही ऐकत. नाही खूपच पैसे असल्यावर यांना नेमका आकडा सांग ना. 100 कोटी 200 कोटी 300 कोटी वाटून फक्त पद घेशील, आमदार होशील, खासदार होशील, मंत्री होशील, यम कसा ऐकन? 1000 कोटी रुपये जरी असले तरी यम ऐकत नाही. आणि महाराज श्री यमानं जर पैशावाल्याचं ऐकलं असतं, रावण मेला नसता. त्याची एक चौकट ऐकल्यावर 13-12 खासदार होता येत होतं. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात खासदार किलाड व्हायला. आताच्या लोकांनी पैसे वाटून वाटून कितीक वाटते. रावणान प्रत्येक बाईला पाव किलो सोनं दिलं असतं, कोणाला मतदान आणलं असतं याने? नवऱ्याचं ऐकत येतोय, त्याची शेंडी दाबून मुंडकं दाबलं असतं. मोकाड्या बस म्हणले असते इकडे तिकडे बुटाडं उचलायला, आमचं ऐकन बटन दाब. कशा असं त्यात पान अशा 7 कोटी चौकटी होत्या. किती श्रीमंत रावण, किती श्रीमंत. कसं ऐकन ना यम त्याचं? नाही. दुपारी 2:18 आपटो हाणला गुरुजी रावण. किती पैशावाला. चला, आपल्या जिल्ह्यात नाही आपल्या राज्यात पण रावणाचे बुट उचलायची पण लायकी कोणाची नाही. मी पण त्याच्यात आलो. रावणाचे बूट उचलायची लायकी कोणाची नाही. संत सोडून दिले तर बरं का. तुम्ही याच्यात येत नाही. तुम्ही आमच्यात कशाला येतात मागणं पुढं पुपुटा उडं. हे आमच्या भरक्या लोकांचं सांगायलो, संसारिक लोकांचं. हा, आमच्या संसारातली भरकी लोक किती जरी श्रीमंती असेल तरी रावणाचा बूट उचलायची सुद्धा पात्रता नाही. श्रीमंतीच्या बाबतीत बरं. आचरणाच्या बाबतीत रावण काय हात धरू शकतोय? एवढा श्रीमंत रावण. मग पैशानं यम त्याचं ऐकलं नाही. एक जण म्हणला, महाराज पद असल्यावर. कोणतं पद? ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर देशाचं सर्वोच्च पद. याच्यासाठी सुद्धा ऐकत नाही. सत्ता संपदा राहील ठाईचे झाले काही पुढे संगीत राहील बाई तुकामध्ये तई झाले काही सत्ता संपदा राहील मग तेथे नचले काही. केवढा जरी पदावाला असला तर गेला की सरळ फुकून देते. खुर्ची फुकीत नाहीत. त्या खुर्ची पुन्हा दुसरा तयारच बसायला.
आणि पदावरला गेल्यावर जर खुर्च्या फुकून द्याल्या असत्या तर हे पुन्हा कोण सांभाळायचंय? आतापर्यंत खुर्च्यावरले किती गेले असतील आपल्या देखता माऊली? खुर्च्या जशाल तशाच्या त्याच्यात फक्त खुर्च्यावर बसणारे जाते. म्हणजे खुर्च्यावर लिहायचं यम ऐकत नाही, पैशावाल्याचं यम ऐकत नाही. राहिली आता आध्यात्मिक सत्ता, परमार्थिक सत्ता. तर परमार्थिक सत्तेमध्ये यम ऐकतो, पण त्या टोकाला गेलेला पाहिजे. हो, मला गाथा पाठे, मला ज्ञानेश्वरी पाठे, मग हाणतू का आम्हाला? ज्ञानेश्वरी किती पाठ केलीस, गाथा किती पाठ केलास, त्याच्यापेक्षा गाथ्यात सांगितलेल्या नियमासारखा वागलास किती, ज्ञानेश्वरी सारखा वागलास किती, याच्यावर किंमत आहे. काहीला पाठांतर नसल पण तरी गाथ्यासारखं वागते, काहीला ज्ञानेश्वरी पाठ नसल तरी पण ज्ञानोबरायने दिलेल्या नियमानं वागतात माणसं. विधीने सेवन, हा, विषय त्यागा ते समान. अशी काही माणसं आहेत प्रपंचात की त्या लोकांना यम भिल, आणि भिला नाही का जगा काळ ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई यायची तर यम भांडे घासायला होता. आहे का आपली ताकद यमाला कामाला लावायची? उलट डॉक्टरनं सांगितलं यायला बिमारी झाली तर असा टकटक यम दिसतो हल्यावर बसलेला. हो, हल्यावर बसलेला यम दिसतो माणसाला. तर यमाला कामाला लावायची आपल्यात ताकद आहे का? काळ गुलाम सलाम घरी, तो कया घरी राबत काम करायचा. एवढी ताकद या लोकांची. फक्त यम त्यांचं, बाकी कोणाचं ऐकत नाही. पंढरपुरातल्या मालकाचं पण ऐकत नाही. विठाला कारण सांगू का तुम्हाला? एक जण म्हणला, देवा वाचव रे मला, वाचव देव मला, वाचव. देवानं सांगितलं, बापू मी वनवासाला गेल्या माझे बाबा घरी मृत्यू पावले दशरथ राजा, मी माझ्या बापाला नाही वाचू शकलो, तर तू कशाला येडेवानी करायला बापू? प्रारब्धाच्या पलीकडे देवाला काय करता येत नाही, नाही करता येत नाही. प्रारब्ध बदलायची ताकद महाराजजी फक्त संतात आहेत. संत वाचू शकते, वाचू शकते संत, देव नाही. सांदीपनीचा मुलगा समुद्रात बुडून मेला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यापाशी आई रडली, गुरुमाता होती. विश्वाचे मालक तिच्या मालकाकडे शिकायला होते. पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशातला एक नंबरचा शिक्षण महर्षी. आता कुंटालन झाले, पण विश्वातला एकच शिक्षण महर्षी, ज्याच्याकडे जगाचा बाप शिकला. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो शिकला. त्या शिक्षण महर्षाची पत्नी सांगितलं, कृष्णा पोरग गेलं रे समुद्रात बुडून. देवाला नाना प्रकारच्या व्यक्तीकडे जावं लागलं. पुराण बघा, लक्षात येईल तुम्हाला कोणाकोणाकडं. स्वतःच्या बळावर नाही जिवंत केलं, त्याच्यासाठी त्याचं पूर्ण गेलेलं आयुष्य परत आणण्यासाठी साधूला एकत्रित करावं लागलं. आणि बायडाटा चुरगळायची ताकद साधूच्या हातात आहे, देवाच्या नाही. आणि जर असती तर कर्मे श्रीराम वनवासा गेला. काय त्याला त्याचं कर्म मोडता येत नव्हतं का?
योग घडला सीतादेवी. आपल्याला किती श्रीमंत करायचं आणि किती दिवस भिकारी करायचंय. जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी. ती बिना चपलाची फिरली, दगड उशाल घेतला आणि गवत अंगा खाली घेऊन झोपली. काय योग घडला? तिला प्रारब्ध नव्हतं जाळतायत का तिचं? हा, दशरथ राजा कर्मे दशरथ योगे मेला. कोण दशरथ राजा? अहो जगाचा बाप ज्याचा पुत्र आहे, देवाच्या बापाला जरी योगाने जावं लागतंय तर तुमची आमची काय कथा आहे राजा? नाही थांबता येत आपल्याला. फक्त प्रारब्ध संत बदलू शकतात, बाकी देव सुद्धा नाही. चला, प्रेतात रूपांतर झालं की मशानात जावं लागतं. काही काही लोकांचे फार्म हाऊस 2-2 एकर मध्ये आहेत बाबाजी. 10-20 कोटीचे बंगले आहेत. खूप फिरलो. मला वाटते पालला पहिल्यांदाच आलो मी. हो, माझे 5172 व 73 गावाच्यानं महाराष्ट्रातलं पूर्ण होते. किती रावणाला ओव्हरटेक केलेली माणसं पाहिली असतील मी. किती श्रीमंत बघितले असतील, किती श्रीमंत. हो. एका माणसाच्या वडिलाच्या वर्ष श्राद्धाला गेलो. उंच घर होतं. मी गाडी नेली. म्हणलं आता कुठं गाडी लावा. समोर माणूस घ्यायला आला. ते म्हणे या गेटमधून गाडी घाला. 400 गाड्या बसतील इतकं पटांगण त्याच्या वाड्याच्या भोवताली. 400 फोर व्हीलर. ते बी अशी कशी बी लावायची नाही, कोकण्या म्हशी बसल्यावानी. प्रत्येक गाडीला उपसरपंच असं चुन्याचं केलेलं रंग लावून त्याच्यावर गाडी लावायची. जसं मोठ्या मोठ्या याच्यात पार्किंगसाठी व्यवस्था. 400 गाड्या बसतील एवढं घर. काय असेल त्या माणसाच्या घराचं सागवान जर इकलं तर 5-6 कोटी रुपये येतील. मोडून आता इकलं तर घ्यायला 20 कोटी लागतील. एवढं मोठं घर ज्यानं बांधलंय त्याला पेटीला कुठं महाराज? मळ्यात. जिथं 400 गाड्या थांबतात का तिथं पण नाही जाळलं. कारण तिथं जाळल्यावर ते मसनवाटा तयार होईल ना. आणि मसनवाट्यात राहत असतात का? फरक सांगतो. जिथं संतांचं शरीर समर्पित केल्या जातंय त्याचं मंदिर होतंय, आणि जिथं माणसं जाळल्या जातात त्याचं मशान होतंय. विठाला विठाला. महाराज श्रीनी जटाधारी बाबांचा फोटो दाखवला. महाराज हे प्रत्यक्ष तेजस्वी सूर्य असते. ते लोक ह्या सूर्याला तरी कधी कधी तोंडावर ढग आल्यावर खाली शिराळ पडते. निसर्गात बदल झाला तर मागच्या 2-4 दिवस सूर्य दिसला नाही. पाहिला ना आपण, आभाळ होत. पण हे संतांचा सूर्य झाकायची ताकद कोणात नसते. एवढी मोठी महात्मे जिथं समर्पित केले त्याचं मंदिर तयार होते. मंदिर. आणि आपण जिथं जाळलोत का, जिथं पुरलोत का, तिथं आपला मसनवाटा तयार होते. फरक इतका आहे. कुठली कुठं काही लावायचं नाही. 400 गाड्या बसतील एवढं ग्राउंड त्याच्या घरापुढे. बुटाला पण माती लागत नाही त्या जागेवर. इतकी स्वच्छता. किती कष्टाने केलं असेल हो त्या माणसानं. आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीचं प्रेतात रूपांतर झालं, चौघाच्या खांद्यावर त्याला उचललं, आणि ज्या वेळेला मोठ्या गेटच्या बाहेर पडला असेल त्यावेळेला प्रेत पण रडला असेल. देवा, मी किती बेजार झालो रे ह्या चोट्यासाठी. काय वैभव कमवून ठेवलं रे ह्या नालायकासाठी. आणि जिथं 400 गाड्या बसतात तिथं एका गाडीपुरती जागा जर मला दिली असती तर ती जागा का जळाली असती का? माझ्या बाजूला गाड्या लावल्यावर गाड्या पेटल्या असत्या. पार लगेच शेताची 2 बांध सोडून पलीकड सुना म्हणल्या असत्या, म्हाताऱ्याचं धुपण येईन आपल्याला. पार एका कोपऱ्यात. कुठं? जिथं रान चिबडत आहे तिथं. वापशाच्या रानावर कसं म्हातारं जाळतील, पुन्हा तिथं कसं पीक पेरायचं? लक्ष्यला ठाव स्मशानीचा नाही करीत. बरं, मशानात जाण्यासाठी अगोदर काय व्हावं लागतं? याचं प्रेतात रूपांतर व्हावं लागतं. प्रेतात. आणि प्रेतात रूपांतर कधी होतंय? ज्याच्या आयुष्याची माळ तुटली की.
तुटला आयुष्याचा तुटला आयुष्याची माळ तुटली रे तुटली की त्याचा सगळा पसारा ठरतो. आणि प्रेतात रूपांतर झालं की फार काही पाहुणे येईपर्यंत वाट पाहतात. आणि पाहुणे आल्याच्या नंतर मग भावकीची माणसं तर तयारच आहेत लाकडं कापायला. लाकडं बी ज्या लाकडाची खुर्ची होईल आऊतखोड होईल, खिडकीच्या पट्ट्या निघत्याल, पलंगाच्या पट्ट्या निघत्याल, असे लाकडं नाहीत, गाठाळ लाकडं. ज्या लाकडाला आरामशीन पण काटाळली, त्या आरामशीन मध्ये पण ते कापल्या जात नाहीत, ते माणसं फुकायला लाकडं. आणि काही काही हराम खोरायच्या आकली भाडव्याच्या नालायकायच्या इतक्या हागंदारीला आकली गेल्या हराम खोरायच्या, ते टायर टाकून माणसं फुकायलेत. काय गरज आहे उन्हाळ्यात टायर टाकायची? एका घंट्यानं जर प्रेत उशिरा जळालं तर नरकाला जातंय का? आणि लवकर जळालं तर का त्याला विमान येतंय का? मला असं वाटतं काही काही ह्या दिवसात पण पेट्रोलच्या कॅनी याला टाकायला पाहिजे त्याच्या खाली, म्हणजे तू यामुळं ते लवकर जळन. कुठेही नालायकपणा केला नाही पाहिजे, अतिताईपणा कुठं नाही केलं पाहिजे. आपण ज्ञानोबराय तुकोबरायच्या संस्कृतीतले, आपण मुनी संस्कृतीतले, आपण ऋषी संस्कृतीतले, आपण योगी संस्कृतीतले, आपण तपस्वी संस्कृतीतले, आपण वेद प्रणालीत आहेत, शास्त्र प्रणालीत आहेत, पुराण प्रणालीत आहेत. ज्या लोकांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय, तळहाताच्या फोडासारखं सांभाळलंय, त्यांचं प्रेत तुम्ही टायरन राखेल टाकून फुकून देता. धमक असेल तर 9-10 किलो तेल टाक, लय धमक असेल तर 9-10 किलो तूप टाक, अजून धमक असेल तर जराशी साखर टाक, ज्वलनशील पदार्थ आहे, राळ टाक, रांजा टाक, कापूर टाक, टायर राखेल पेट्रोल. दम नाही कीर्तनायला. बाबाजी एवढे कीर्तन, एवढे भागवत, एवढे रामायण, इतके शिवपुराण, काही नाही यायचं. उपरनं झटकिलं की उसातलं डुकर निघलंच आपलं इकडं तिकडं. काय नाही, महाराज आणणे, त्याला खपक्या पाकिट देणे, महाराज श्रीमंत करणे, हे आशाला आशेत मोकळे. तुमचा उद्धार नाही, तुमचे पैसे घेऊन मग आम्हाला पापच. आम्हाला तरी कोण्या नरकात टाकावं हे आम्हाला कळतं का? काय फायदा आहे आमचा तरी त्याच्यात? आणि पैसे असले म्हणजे माणूस मोठा होत असतो का? पैसे चुकीच्या माणसाकडे पण इतके पैसे येतं की ज्याला कवडीची अक्कल नाही त्याच्या इथं कुंटाला पैसे येत. महाराजाकडे असणं काय नवलाची गोष्ट आहे? काय नसते. विचाराची देवाणघेवाण व्हावी. आपण ज्या संस्कृतीत वावरतो ती संस्कृतीत उच्च शिखर गाठावं. अशी जर गोष्ट वाढत असेल तर परमार्थाला फळ आलं समजायचं. परमार्थाला फळ. चालू कीर्तनात जर पक्वाद्या तंबाखू खाता असेल, अंगावर घेऊ नका. चालू कीर्तनात जर पक्वाद्या तंबाखू खाता असेल तर कीर्तन करायला कोण्या नरकात टाकाव? पक्वाद्याला तर टाकतेन समज, पिराला कापतेन, त्याला सटवाईल कापतेन, नाही तर मसुबाल कापतेन एखाद्या. यम मी थोडाच कापणार आहे. पण ज्याच्या कीर्तनात पक्वाद्यान तंबाखू खाल्ली त्या कीर्तन करायला तरी कोण्या नरकात टाकाव? यमाला तरी सुधरण का? ही प्रगतीची लक्षण येते. फार मोठा आमच्या इथं सप्ताह झाला. वा वा वा. काय नाही झाला. महाराज श्रीमंत केलेस तो काय नाही केलंस. गुण आला पाहिजे राजे. हो, गुण आला पाहिजे. गुण गुण. चला, प्रेतात रूपांतर झालं की मशानात नेतात. निर्णय
तिथे गेलं की एक अग्नी लावतात, त्या अग्नीला भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे. मशानात नेतात. नेवोनी निजविती स्मशानी, नेवोनी निजविती स्मशानी, मानसे जाळे ते त्या ठिकाणी, जाळे ती त्या ठिकाणी, नेवोनी निजविती स्मशानी. कोण निजित माहितीये का? घरचेच माणसं, सगळी लोक येतात. सोयरे धायरे, राजकीय क्षेत्रातले, व्यापार क्षेत्रातले, वैद्यकीय क्षेत्रातले, बाबाजी आपल्या महाराज क्षेत्रातले, शेतकरी राजा, सगळे येतात. सगळे पेटून जातात. सोडविना राजा देशीचा, सोडविना राजा देशीचा, सोडविना राजा देशीचा, सोडविना राजा देशीचा चौदा, अनेक सोयरे भले भले, अनेक सोयरे भले भले, अनेक सोयरे भले भले. हो, केवढा जरी राजा आला, केवढा जरी श्रीमंत आपला सोयरा आला, आपल्या सोयऱ्यात 100-200 डॉक्टर आले, ते जरी आले तर वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा, ते सुद्धा वाचू शकणार नाही. एकदा प्रेतात रूपांतर झालं की मशानात नेतात. तद्वत न्यायानं स्वर्गीय पांडुरंगराव जाधव हे लोकातली यात्रा संपली. करा मोठा आवाज, दादा देव चांगलं करेल तुमचं. खराब झालंय जरा. दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला. हा, माहित वाढीत नाही ररड्याशी होते, हे बघ कसं वाढीन म्हणा. त्या निरोपाला पांडुरंगराव सामोरे गेले. बाबाजी जावं लागते. यमाचा निरोप नाही टाळता येत, नाही टाळता येत, नाही टाळता येत. तुम्हाला खालचे निरोप टाळता येतील. सुप्रीम कोर्टाचं वॉरंट आलं आमच्या एका पाहुण्याला, जरा बरा होता आणि ढवळ्या कपड्यावाल्या संग त्याचे संबंध चांगले होते. म्हणजे आम्हाला बी ढवळे असतात बरं का, पण आमच्यात आणि त्याच्यात फरक असतो. हो, मोठाले जे लोक असतात का ढवळ्या कपड्यावाले, त्याच्यासोबत ते आमच्या पाहुण्याचे संबंध चांगले होते. आणि मी म्हणलं, दादा तुम्हाला आता सुप्रीम कोर्टाचं अटक वॉरंट आले, तुम्हाला आता ती सक्तीत आता काही वेळात तुम्ही जर नाही हजर झाले तर त्या अशा टोण 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 करीत गाड्या येतात. ते म्हणले, बाळू महाराज मला आमका आमका म्हणतात. पण मी म्हणलं, सुप्रीम कोर्ट ते काही साधं वॉरंट नाही ना? नाही म्हणले, काही काळजी करू नका, 2 महिने तर कसाच जात नाही. आणि खरंच 2 महिने गावसाला नाही. शेवटच्या 15 दिवसात ऊसात बास टाकली. 15-15 फूट वाढ्याला ऊसात गडी गुडी मुनीम सगळं देत होते तिथं नेऊन. पार लाईन नेऊन ऊसात गरमन म्हणून एसी लावली त्याला ऊसात. मग ड्रोन कॅमेऱ्यानं 2 महिन्यानं सापडीला. आमचाच पाहुणा, तुमचं इचकीत नाही. आणि अजून बी लक्षात घ्या, इतका नालायक पाहुणा बी नाही, पण तुम्हाला राग येईन म्हणून मयाव घेतो. पण हे सगळं तुमचं सांगायलो हे बी ध्यानात ठेवा. इतक्या हरामखोराला मी पाहुणा कसं म्हणेन नालायकाला? त्याला मी नाही, काय गरज आहे मला त्याच्यावर? हो हो, टाळला निरोप बाबाजी. माशी पाखू पाखडी तो ग्रास सगळी सत्ता हाती नाही. हातातला घास गावरान तुपाचा शिरा सोन्याच्या प्लेटमध्ये, चमचा गुरुजी सोन्याचा, बदामाचा शिरा चमच्यात घेतला, सोन्याच्या चमच्यात नाना. वटापुस्तूर नेल्यावर चमचा जागच्या जाग्यावर. क्षण बंगुरा जायन कळता गाजगिरीचा हाती नाही, गाजगिरीचा
आहेच. हातातला घास हातात, इतका सुद्धा एवढा सुद्धा विलंब नाही, तितकं सुद्धा टाळता येत नाही. वरचं पापण खालच्या पापणाला चिटकतं, इतका सुद्धा वेळ नाही. तद्वज्ञायानं पांडुरंगराव जाधव दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला आणि त्या निरोपाला सामोरे गेले आणि विहलोकातली यात्रा संपली. त्यांच्या पश्चात राज जाधव त्यांचे सुपुत्र आहेत, साईनाथ जाधव हे एक सुपुत्र आहेत. मला वाटते नीताताई ह्या त्यांच्या कन्या आहेत. छोटासा परिवार, बऱ्यापैकी सात्विक सदाचारी, आपोआपल्या उद्योगामध्ये, कामाच्या व्यग्रतेमध्ये आपलं अस्तित्व, आपलं स्थान, आपल्या कामापुरतं, आपल्या पोटापुरतं, आपल्या वैभवापुरतं, सामाजिक व्यवस्था सांभाळण्यापुरतं, आपली दिनचर्या, शारीरिक जीवनाचे नियम सांभाळण्यापुरतं राज्य आणि साईनाथजी त्यांच्या आईवडिलांच्या, आजोबा पंजोबाच्या कृपेने बऱ्यापैकी त्यांचं स्थान आहे. मला चोपदार सांगत होते. आदरणीय राज्य आणि साईनाथजी आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण पवित्र एका विश्वाच्या मालकाच्या दरबारात, सिद्धेश्वराच्या दरबारात, जिथं जलाशय मोठा असतं का, त्या जलाशयाला तीर्थाचं स्वरूप असते. उपतीर्थ म्हणत असतात त्याला, उपतीर्थ. अशा पवित्र एका रम्य ठिकाणी ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाच्या जयघोषात, भगवान शिवजीच्या जयघोषात आपल्या वडिलांचं ते श्राद्ध करतात. श्रद्धेनं केलं जातं ते श्राद्ध असतं. विश्वातलं सर्वात मोठं दैवत कोणतं असेल तर ज्याचे त्याचे मायबाप. बाकीचे तीर्थ तुम्ही स्नाना करता जाताल, पण त्या तीर्थाच्या नियमानं जर स्नान केलं तर ते तीर्थ तुम्हाला पावते. तीर्थे काळे देती दान. कोण्या वेळेला कुठलंही तीर्थ रिकामं नाही तुमचं पुण्य संपवायला. त्याला पर्व काळ लागतो, त्याला पर्वणी लागती. असा एक नियम आहे. त्या तीर्थावर तो नियम असला पाहिजे. त्या नियमात जर तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या तर मग ते तुम्हाला ते तीर्थ पावेल. एक जण म्हणला, चंद्रभागेला आंघोळ केली की पाप संपत आहे. बाहेर निघल्याबरोबर गुटखा तोंडात होता. तुझ्या कुठं थुकला तू गुटखा? वाळूत. चंद्रभागेचे वाळूचे कण काय माहिती? संत शिरोमणी नामदेवरायानं जर वंजळीत वाळू घेतली बाबाजी, तर त्या वाळूचे परीस तयार होते. परीस परीस, जितके वाळू, जितके खडे असतील तितके परीस होते. परीस. याचे दात परीस आहेत का गुटखा खाऊन थुकणाऱ्याचे? मग आपल्याला चंद्रभागेत खड्डा करून जरी पुरलं तरी आपल्याला मोक्ष मिळेल का? का नाही मिळणार? कारण आपण त्या तीर्थाचा नियम सांभाळीनत. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. बाबाजी नर्मदा परिक्रमाला जाणारी किती लोक साधत, किती अवस्थेतले किती. आता उलट उलट अजून सांगतो, आपल्याकडची लोक काही गेल्यावर, आता गाड्या करायलेत ना नर्मदा परिक्रमा, तर त्या गाडीमध्ये साऊंड नेऊन त्याच्यावर गाणं लावून, देवाचे लावू द्या, पण गाणे लावून नाचायलेत. काय नर्मदेला आवडत असतील आरामखोर. महाराज 350 तीर्थापैकी नर्मदा मैया म्हणजे धगधगीत वैराग्य. आणि तिथेही जाऊन तुम्ही विलासी जीवन भोगता. कारण ही आपले लोक कुठं जाऊ द्या, तोंडात गोळे संगण येतात. तुम्हाला भुंगे माहित आहेत का? भुंग्याच्या 14 जाती महाराजजी, 14. त्याच्यापैकी एक भुंग्याची जात गोळे करणारी, ती गोळे करीती. आणि ह्या गोळे करणार भुंग्याला मानस सरोवरातल्या भुंग्यानं अधिक मासात जेवायला बोलिलं. मानस सरोवरातले भुंगे म्हणजे कमळावरचा मकरंद खातेत, मकरंद, यांना जेवायला बोलिलं. हे गेले बिना हातपाय धुवाचे तसे जेवायला बसले. येडगळ होते ना, आकलीचे कांदे नाहीत, काय नाहीत, असेच पलानी लावलेली झाड. पलानी जीनच्या पॅन्टीवाल्याला नाही कळायच्या. जिथं पाणी जात नाही तिथं माती भरून, भराव करून दान केल्या जात होता, त्याला पलान म्हणत होते. आता काय कळलं? तिथं गेल्यावर तिथल्या ना हात जोडे करा सुरू, काय नाही, श्लोक नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. मकावर डुकर सुटल्यावानी. हो, डुकर किती हुशार असते, दोन्ही पायाच्या मधात झाड घेते, हुशार असते. इतकं येडगळ हे. कस काय स्वयंपाक झाला?
ते आपल्या मराठवाड्यातला भोंगा होता, म्हणलं आमचा आणि तुमचा सारखाच आहे. तिथलं म्हातारं भोंग होतं उपसरपंच. ते म्हणलं डोकं खराब झालं काही होई तुमचं, आमचा आणि तुमचा सारखा कस काय, हे सुवर्ण कमळाचा मकरंद आहे. पण तिथल्या भोंग्याच्या लक्षात आलं यानं तोंडातला गोळा फेकून द्यायलाच नाही. असं जर आपण तीर्थावर गेलो तर आपल्याला तीर्थ पावतंय का? नाही पावत, नाही पावत. पण एक सांगू का तुम्हाला, आंघोळ करून आईचं आणि वडिलाचं दर्शन घेतलं की सकल तीर्थाची धुरी जी का जान माता पितरी. एक सांगू राजे हो तुम्हाला, ऐका छोट्याशा बाळ्याचं. मी फारसा काही अभ्यासू नाही, फारसा ज्ञानी नाही, फार असं एवढ्या मोठ्या टोकाचा असा विद्वान नाही. पण साधू संतांचं चरित्र वाचून, पौराणिक चरित्र वाचून, मोठ्या लोकांचा, ऋषीमुनींचा आधार तुमच्या समोर मांडत असतो पुरावा. असं एक परमार्थिक क्षेत्रातलं 2-4 पानं वाचून तुमच्या पुढं वक्तव्य करणारा एक छोटासा तुमच्यातला व्यक्ती गिरगावचा बाळू आहे. ऐका, तुम्हाला किती जरी गडबड असेल ना, ज्याचे वडील गेले असतील त्यांनी भिंतीवर वडिलांचा फोटो दक्षिणेकडे तोंड करून असावा. कोण्या घरात असावा याला शास्त्र आहे. शयन कक्षात आपल्या गेलेल्या लोकांचे फोटो कधी नसावा. ज्याला तुमच्या भाषेत बेडरूम म्हणतात, त्या घरात लावायचे नाही. गेलेल्या माणसांचे फोटो दक्षिणेकडे तोंड करूनच असावा, असाही त्याचा शास्त्राचा निर्णय. आता तुम्हाला पूजा करण्यासाठी या कुटुंबाला एक विर्दीचं एक अडचण आहे म्हणून पूजा तुम्हाला नंतर करता येईल. पण ती पूजा करत असताना दक्षिणाभूक बसत असतात, त्याला तर्पण विधी म्हणत असतात. त्याला सुद्धा दिशा सांगितल्यात, नाही करता येत कसं. पण केवढी जरी गडबड असेल, श्लोक म्हणायला वेळ नसेल, हरिपाठ वाचायला वेळ नसेल, गाथ्यातला एखादा अभंग घ्यायला तुला वेळ नसेल, पण आईचा किंवा वडिलाचा फोटो जर भिंतीवर लावला असेल तर उभ्या उभ्यात दोन्ही हात छातीला लावून मान वाकेव. काशीतल्या मालकाचं आणि पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन झाल्याचं पुण्य तुला प्राप्त होतंय. इतकी ताकद आपल्या आई वडिलात आहे. बायका आमच्या पाया पडत येतात, महाराज मागचे पडू देता आले म्हणून पडतेत, मला काही त्याच्यावर असं दुःख वाटत नाही आणि आनंद तर कवडीचा नाही. कारण शास्त्राधार नाही त्याला, त्याला पुराणाधार नाही ना, त्याला वेदाधार नाही ना. जी स्त्री नवऱ्याचं दर्शन घेते का, तिला देवाच्या पाया पडायचा अधिकार आहे, तिला महाराजाच्या पाया पडायचा अधिकार आहे. जी नवऱ्याच्या पाया पडत नाही ती महादेवाला किती बेल वाहती सांगूच नको मंजुळा. जी नवऱ्याच्या पाया पडत नाही ती पांडुरंगाला किती मंजुळा वाहती नको सांगू कस्तुरा. काही खरं नाही. तो विश्वातल्या कुठल्याही व्यक्तीसाठी तुमचं कपाळ पवित्र नाही. त्या स्त्रीचं कपाळ त्या दिवशी पवित्र आहे, तिनं तिच्या नवऱ्याच्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे. आणि नवऱ्याच्या पायावर डोकं ठेवणाऱ्या स्त्रीच्या पायावर पंढरपुरातल्या मालकाचं डोकं पडतंय. तिची देवा वरी सत्ता, तिची देवा वरी सत्ता, तिची देवा वरी सत्ता, तिची देवा. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवा वरी सत्ता, तिची देवा वरी सत्ता, तिची देवा वरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवा वरी सत्ता, तिची तुका म्हणे पतिव्रता, तिची कोणावर सत्ता? भंगिरेव नाही, देवावर सत्ता. देवावर. गिरगावकराचं वाक्य काय, मालकांचं वाक्य नाना, मोठ्यांचं वाक्य, अधिकाऱ्यांचं वाक्य. देवावर सत्ता असते तिची, देवावर. नाही चुका करायच्या माझ्या माईनं. राग येत असेल तुम्हाला गिरगावच्या बाळूचा, काय करता मग
दुसऱ्या बार कीर्तन घेऊ देणार नाहीत. नका घेईनच. का म्हातारी नांगर मोडायला गे एवढं? नीट राहिलो तर मरेपर्यंत पुरेला असा हाऊत भरून दिलाय. एक जण म्हणला कवा बी हाऊत भरला म्हणतात, मग नेमके पैसे तुमच्याकडे आहेच किती? मी म्हणलं मा हाऊत इतका भरलाय तू ह्या पाया पडायची गरज नाही इतका. हाऊत भरला म्हणजे असे 400-200 कोटी थोडेच येत. माझ्या संसारापुरता माझा हाऊत भरलाय, तू यासारख्या नालायकाच्या चपला उचलायची वेळ नाही इतका भरलाय. आणि आपल्या लोकांनी वजनात राहिलं पाहिजे महाराज. हा, तुम्हाला सांगतो 500 कोटीवालाही गव्हाच्या चपात्या खालाय, त्याच्या इथं कुठं सोन्याचे गहू येतं? हा, 5000 कोटीवाला जरी संध्याकाळी झोपला आणि सकाळी त्याच्या थुत्राचा वास घेतला तरी कुमटच येतो का? त्याच्याकडे 5000 आणि 10,000 कोटी येत म्हणजे त्याच्या तोंडातून सुगंध येतो का? कारण त्यानेही खाल्लेल्या अन्नाची घाणच होती ना. मग आपण आपल्या परीनं हायब्रिडची, मकाची, बाजऱ्याची, कशाची पण विज्जतीत भाकरी खाल्ली पाहिजे. हराम खोरायचे बुटाडं उचलले नाही पाहिजे. निदान वारकरी संप्रदायातल्या लोकांनं इतकी दखल घेतली पाहिजे. हे बी येड्या कोंबड्यावानी कुठं लोळतो. हा साहेब तुमचं आसन साहेब. अरे एकादशीच्या दिवशी त्याचं थोत्तर कोणीकडे बी जातंय आणि त्याचे तू बुटाडं उचली, तू लाज वाटायला पाहिजे. तुला पण कोण्या नरकात टाकावं या मला कळायचं नाही. विठाला महाराज मर्यादा असली पाहिजे. महाराज जे तुमचे कपडे आहेत ना, ह्या कपड्याची वीस त्यानं तर बरोबरी करूच नाही, सूर्यानं पण करू नये. रक्तांबरास्तितुः कामां दग्धास्तिस्ततीवचु यत् वैश्यान्नर भजायहो धर्मानां पवित्रो धर्म संन्यासो पवित्रा. हे काय देशी पेनाऱ्याने लिहिले का? काय ताकद आहे महाराज या शब्दात. सामान्य वस्त्र नाहीत, नाही सामान्य वस्त्र नाहीत. गरज नाही संन्याशाल कोणाच्या पाया पडायची. एवढ्या महिमेत जीवन जगणारी लोक असते ते. विडाला हरामखोराची बुट उचलायची वेळ येण्याची शक्यता असेल तितकी तर वारकरी संप्रदाय ज्ञानोबाराय तुकोबारायची लय कृपा आहे आपल्यावर. आणि जर कोलते मावळी ती वेळ यायची वेळ जर दिसत असेल डोळ्याला तर चांगल्या प्रतीची पताका खांद्यावर घ्यायची आणि कोण्या माऊलीच्या दारात एकच शब्द वापरायचा, मधुकरी माय. रामकृष्ण हरी मधुकरी. ती चपातीला तूप लावून आपल्याला वाढीन. पण हराम खोरायचे बुट जर उचलले तर गळ्यात तुळशीची माळ घालून आपण संप्रदाय मातीत घालायलो इतकं लक्षात ठेवायचं. विठाला संप्रदाय मातीत जात नाही, पण उद्याची पिढी घडत नाही बाबा आम्ही चुका केल्या. आता त्या बाबांना राग आला असेल मला तिकून इकडं का बोलिलं, पण काय होतंय आमचं थुत्तर आहे खरखर. माझ्या जिबीला जन्मतात 9-10 काटे आलेले त्याच्यामुळे मला काय असं चोंबाळून बोला वाटत नाही. आणि देवानं गरज ठुली नाही चोंबाळायची. पण ह्या कॅमेऱ्यामुळं आता हे पोरायचे ते गरजा महाराष्ट्र वगैरे हे चॅनल आहेत पूर्ण भारत देश पाहतो ना. आणि मग गिरगावकराच्या तर इकून येणेकरी होते, तुकोबाराय असं सांगत होते का, ज्ञानोबाराय असं सांगत होते का. आणि मग घरी बसलेले कुठेही उकरीत येत ना, ते तर कोंबडेचे. तुका म्हणे झाली कोंबड्या, तुका म्हणे झाली कोंबड्याची करी लाभणारी. धुमाल कोणीतरी आवाज जास्त झाला हा ना बरं त्याला. हा ना थाप टाका धुमाल, मला थाप थोडासा कमी कर म्हणजे म्हणलेला कळलं. काय सांगत होतो
मग बाकीचे लोक नाव ठेवत असतात. आपण लाचारी स्वीकारायची नाही. आपल्या संप्रदायात मागून खाणं पाप नाही, उचलून घेणं पाप आहे. उचलणं चोरी आहे, न विचारता घेणं चोरी आहे. मागणं काय पाप आहे? देईल पुढच्या घरी होय म्हणे, पण लाचारी नाही, नाही स्वीकारायची. निदान आपल्या संप्रदायातल्या लोकांनी हा दर्जा सांभाळायचा. चला, किती मोठ्या संप्रदायातले महाराज तुकोबाराय. मी रात्री सांगितलं रे अजय, तुकोबारायची पत्नी अन्न अन्न करता मृत्यू पावल्या. बाबाजी परिस्थिती किती नाजूक असेल, तरी पण त्या महात्म्यानं म्हणावा अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. तुकोबाराय म्हणले नालायकाची स्तुती करणं साधूक आपल्या इतकं पाप लागन मला. मी नाही म्हणणार, नाही नाही म्हणणार. 7 कोटी सोन्याच्या गावात राहणारा राजा आणि भजने बी होता. बरं, बिभीषण भजन बी करीत होता. महाराज आपण बिभीषणाच्या भजनाची बरोबरी करू शकत नाहीत. का? कारण त्यानं स्वतःचं घर जळू दिलं नाही भजनाच्या ताकदीवर. हृदयी सीतावर मनोनिया, अंतकरणात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचं नाव होतं स्वामीजी. म्हणून त्या नामस्मरणाच्या बळावर मारुतीरायाने लंका जरी जाळली तरी बिभीषणाचं घर जाळू शकले नाही. इतकी बिभीषणाची पावर होती भजनात. तरी तुकोबाराय म्हणले या तोंडानं मी त्याला महाराज म्हणणार नाही, या तोंडानं मी बिभीषणाला महाराज म्हणणार नाही, कारण तो खुर्चीसाठी भजन करीत होता. मनशी बिभीषण शाना परी तो महामूर्ख जाना. फक्त आपण नाही म्हणायचं, कारण आपला तो दर्जात नाही ना. ज्याला सरपंच होता नाही आलं, अंगाव घेऊ नका. ज्याला ग्रामपंचायतचा सदस्य होता येत नाही, ज्याला सोसायटीचा मेंबर होता येत नाही, ते वरच्या दिल्लीतल्या लोकांची धुनी धुतोय. अरे तुला पपेची माय कदरली. आपा पपेची माय म्हणजे त्याची बायको. बरं, मला असं वाटतं लायकी असावं, लायकी 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 असावं. ज्या त्या क्षेत्रात एखाद्याचं चुकलं, ठीक आहे, आता माझं एखादं चुकलं तर परमार्थातल्या माणसांना सांगावं, बाळू महाराज तुमची गाडी तिथं उभं राहायला नव्हती पाहिजे, राव माफ करा, माहीत नव्हतं, राहिली उभी. बाळू महाराज तुम्ही पान खाणं काही वाईट नाही, पण तुम्ही पानपट्टीवर जायला नव्हतं पाहिजे, राव तुम्ही घरी पानं आणा, कात आणा, चुना आणा. शरीरासाठी हरिद्रव चांगलं असतंय, पण तुमच्या इथं पुरणपोळी असेल, काही स्वयंपाक झाला असेल तर घरचे घरी तुम्ही पान खाऊ शकता. हा, तुम्ही पानपट्टीवर जाऊन तोबरा थोतरात ठेवला. वा 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 वा, तुमचं तोंड म्हणजे कोंबड्याचं थुत्तर झालं ते. असं जर कोणी सांगितलं तर राग नाही मानायचं, काही नाही मानायचं, काही नाही राग मानायचं. कारण चांगलं कोणी सांगू आपल्याला, तो आपल्यासाठी गुरु असतोय, आपल्यासाठी पोषक असतोय. हा, चला, लक्ष्यला ठाव स्मशानीचा. किती मोठा असू द्या महाराज, स्मशानात जावं लागतंय. एक पुरावा आहे का? चोपदार संपर्क करत होते, गावातले चोपदार आहेत, त्यांनाही प्रणाम. पण एक नियम सांगतो चोपदार आता इथून पुढं. काल बाप्पांनी एक शब्द वापरला, हे पण विना घेऊन जाताना डुलत जाऊ लागले, आता डुलत जायचं नाही. संप्रदायातला चोपदार आणि संप्रदायातला विनेकरी, कीर्तनकार पण चोपदार आहेत का मोठा नसतो. एवढी मोठी ताकद चोपदाराची आहे बाबाजी. कारण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात चोपदारांनी दंड वरी केला, चोप वरी केला की सगळी चोपून बसते. पिन ड्रॉप सायलेंट असं असतं का नाही, इतकी ह्या चोपात ताकद आहे. म्हणून धतडांग धतडांग नकोय. मग हात केल्यावर तुम्हाला वाटलं असेल काय गिरगावकरी येडपटे हो, पण महा याच्यात एकच स्वार्थ आहे की मी गेल्याच्या नंतर उद्या यांना सुद्धा भाकरी देणार आहेत लोक. हो, यांना सुद्धा, गिरगावचा बाळ्या मेल्यावर यांना सुद्धा भाकरी समाज देणार आहे. विठला आंब्याच्या झाडाखाली कैऱ्या तोडून, आंबा तोडून कधीच जायचं नाही. आंबा तसा ठवाचा, आपल्यानंतर पुन्हा दुसऱ्याला आंबे खायला भेटतील. पण स्वतः आंबे खाल्ल्यावर कुऱ्हाडीनं आंब्याचं झाड तोडून गेला. अरे मागचे जिते येत ना आलाय का,
मागच्या खाण्यासाठी झाड राहू दे ना, हे संप्रदायाचं झाड विश्वासाठी ज्ञानोबा आहे तुकोबा आहे त्याला पाणी घातले. तुम्ही आम्ही याच्या फांद्या तोडणं, आपले पूर्वज नरकाला जातील. विठाला नाही थांबता येत केवढा जरी असेल तर चला आपल्या अभंगावर येते. एका बाईचं लग्न झालं एका सत्पुरुषाशी. त्या बाईचं नाव होतं वृषाली. बाबाजी, या देशातली सर्वोच्च श्रीमंती कोण असेल त्या देशाची स्त्री आहे. तुमच्यासारख्या संन्याशाच्या पायावर गिरगावकराचं डोकं पडतंय. आम्हाला तुमच्या पाया पडा वाटतंय. तुमचे पाय जर इतके पवित्र असतील तर तुम्हाला ज्या मातेनं जन्म दिलाय तिची कुस किती पवित्र असेल. या देशातली स्त्री रत्नांना जन्म देते. अशा एका रत्नाला या भारतीय संस्कृतीतल्या पवित्र स्त्रीने जन्म दिला. तिचं नाव होतं कुंती. पण वैचारिक वितंडवाद वाढत होता. वैचारिक पातळी ढासळून वितंडवाद वाढत होता. म्हणून तो गर्भ अशा पाण्यात एका द्रोणात घेतला, पानाचा द्रोण केला आणि त्या द्रोणात ते गर्भ ठेवला. आपा तो गर्भ धुणार बाईला सापडला. ती बाई होती मासे धरणाराची बायको. तो गर्भ सापडला तिला. घरी नेला, लहानाचं मोठं केलं, नाव ठेवलं कर्ण. कर्ण नाव ठेवलं. कर्ण. दुर्वासाच्या कृपादाने 5 मंत्र दिधले त्याने. मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडव रे पहिला. कर्ण तो पांडव रे पहिला. अभंग शपक असेल पण गाण्यापेक्षा चांगला आहे. ऐकणत का तुम्ही गाणे? एखाद्या वेळेस आमचे लोक तुम्हाला प्रमाण म्हणू देणं इतके गाणे म्हणायले. माफी मागून तुम्हाला विनंती करतो, अशा वेळेला तुम्ही पण बहादरपणानं टाळ खाली टेकून बसलं पाहिजे. टाळाला प्रणाम करायचा, टाळ मांडीवर घ्यायचा आणि खाली बसायचं. घे तू चिचकून म्हणायचं. कारण तुम्हाला एक सांगू का, चुकीच्या गिरगावकराचं जर तुम्ही सहन करीत असाल तर तुम्हाला पण नरक आहे. दोघाशी पतन सारी केशी. दोघाला सारखं पाप असतंय. बाबाजी, कायद्याच्या चौकटीत गुन्हेगारा इतकाच कायदा झाकणारा माणूस सुद्धा पापी असतोय. गुन्हा झाकणारा माणूस तितका पापी असतोय. गुन्हा नाही झाकायचा. एका बाईनं आम्हाला बसायला गालीच्या टाकला. पण महाराज तिच्या घरी येणार आहेत म्हणून तिनं दारातल्या कुत्र्याच्या घाणीवर माती टाकली. दारात कुत्र्यानं घाण केली, मग ती घाण काढून टाकावा. नाही तर माती नव्हती टाकायला पाहिजे. तीन सरपंच माती टाकली. आता माती टाकल्यामुळं मला जास्त मातीचा नाद आहे, शेतीचा जास्त नाद आहे. म्हणून तर रगिलवानी बोलतो. हे पडलं तर पडलं बंद. गेले आपल्या रानात हरिहरी करीत. काय तिथं का तोंडाला दात खेळी थोडीच बसणार आहे. हो, मग ती काळी माती असल्यामुळं मातीवर पाय द्यायला, पण खाली घाणे माहीतच नव्हतं. आणि घरात गेल्यावर कळालं आपल्या पायाला काहीतरी ओलं लागले. मग मी धोत्राला पुसायला माझ्या गोळ्या थोड्याच संपल्यात. कशाला पाय पुसला असेल तो? गालीच्याला. 22,000चा गालीच्या कशामुळे खराब झाला गुरुजी? झाकल्यामुळं. आणि जर ती घाण झाकली नसती तर मी घाणीवर पाय देत होतो का साहेब? घाण झाकल्यामुळे पाय भरला. चूक कधीच झाकायची नाही. तुम्ही जेवढ्या चुका झाकताल का तितक्या चुका जास्त होत असतात. गांधारी सारखी पतिव्रता जगात कोणी नव्हती, पण एकच चूक केली, तिच्या कोर्टात पोरायचा गुन्हा झाकला गेला. 100 कट्ट्याचा गुन्हा झाकला. म्हणून आंधळ्या बापाला कळालंच नाही आपले पोट्टे किती नालायक आहेत. आणि हा गुन्हा झाकल्यामुळं हरामखोर दुर्योधनानं आई समान भाऊजाई मांडीवर घेतली. इतकं पाप दुसरं कुठे महाराज? तुम्हाला एक सांगू का, एकदाही पंढरपूरला मानू नका. काशीला नाही गेलात तरी दुःख मानू नका. आळंदी पंढरीला नाही गेलात तर दुःख मानू नका. पण एक नियम सांभाळा, मोठ्या भावाची बायको लहान्याला
आई समान असावा आणि मोठ्याला लहाण्याची बायको लेकी समान असावा. ह्यो जर दर्जा सांभाळला ना, दर्जा, तुम्ही आमच्यासारख्या भंगिऱ्या कोटी महाराजापेक्षा श्रेष्ठ येतं. नियम पाळणारी माणसं कोटी महाराजापेक्षा श्रेष्ठ असतात. इतकी नियमात ताकद असते, पकड असते, पकड असते. सापड त्या बाईला. इतकं लहानाचं मोठं केलं, इतकं लहानाचं मोठं केलं. प्रेम किती दिलं सांगू तुम्हाला. जिनं जन्म दिलाय तिला कळालं कर्ण मृत्यू पावलाय. जिनं जन्म दिलाय तिला कळालं कर्ण मृत्यू पावला. कोणी दिलता जन्म? कुंतीनं. कुंतीच्या कानावर वार्ता आली, कुंती जी कर्ण गेला. कुंतीची दाशी आरतुर बोलत होती. राजाच्या बायकोला दाशी आरतुर बोलत होती. पण दाशी सामान्य नव्हती. तिचं नाव होतं, सांगता येईल किती भागवत ऐकले आता लोक. जगातली एक नंबरची गायनिक होती. तिच्यासारखी डिलिव्हरी जगात पृथ्वीवर कोण्यात डॉक्टरला करता नाही आली. जाऊ दे, दुसऱ्या कीर्तनकाराला पुसा. सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. निदान तुम्हाला तरी पाठ असावं तिचं नाव. जाऊ द्या यायचं. मुंगळे काय कोणीकडे निघत असतात, पण मुंग्या शिस्तीत असतात. मुंग्याने राग नाही सोडली पाहिजे. मुंगळे काय नाही कोणीकडे तोंड. पळसाच्या झाडावर जाय, बदामाच्या झाडावर जाय, आंब्याच्या जाय, हिवराच्या जाय, कशावर जातात मुंगळे. मुंग्या नाही. मुंग्या बदामाशिव लागत नाहीत, साखऱ्याशिव गुळाशिव मुंग्या लागत नाहीत. मुंग्याला तरी हे नाव माहीत पाहिजे. धात्री, तिचं नाव आहे धात्री. धात्री. कुंती हे सखे मैत्रीण होती, पण दास्यत्व स्वीकारलं मोठ्याच्या बाईचं. कर्ण गेला ग, पांघरून घेतलं. उठलेला आहे कुंती दिवसभर, रात्रभर पांघरून, पाणी पिली नाही. मग बाळ गेले, मग लेकरू गेले. कोळ्याची बायको धुणं धुवाल गेली. भारतीय युद्ध चालू, आणि युद्ध चालू असताना कर्ण मृत्यू पावले, धारा तीर्थी पडले. त्या देवराच्या कानावर वार्ता गेली, कर्ण गेला. घरून पळत पळत नदीच्या कडेला आलं. मालकाकडे बघितलं, आपले मालक पळत येतात. काय धनी, धनी शब्द वापरला. नवऱ्याला आदरान बोल जा माझ्या माईंनो, त्याच्या इतका परमार्थच नाही. फार आदरान बोलायचं नवऱ्याला, फार फार बोलायचं फार. मला इतकं कडक सांगण्यासाठीच पंढरपुरातल्या मालकानं वाचिले. महाराजाला माहित होतं मी गेलतो. 4.5 तासानं मला जिवंत घोषित केले डॉक्टरनं. म्हणून बसून कीर्तन करावं लागतंय. तरी मी चालायला भेट नाही, सोहळ्यात चालतोय. उभं राहायला त्रास होतो म्हणून बसावं लागतंय. आदरानं बोलायचं. महाराज, माशा पकडणाराची बायको नवऱ्याला जी म्हणत होती. 1,00,000 रुपये तोळा शब्द भेटणार नाही आता. जी शब्द काय वजन आहे त्याची शब्दात. अग जी धनी, जी जी पुरुष होता. दुःख होतं महाराज कर्ण गेल्याचं. पण कर्ण मेलेलं दुःख आपली बायको सहन करती का याची भीती होती, म्हणून डोळ्याचं पाणी आटलं. आवाज त्याला, अग काय धनी, काय काय बोलायची हिंमत होत नव्हती बाबाजी. ऐकल्याच्या नंतर हिला काय होईल कळत नव्हतं. शेवटी गंगेच्या पाण्याच्या कडेला बसला आणि ती आपल्या नवऱ्याच्या पायापाशी बसली. सांगा मालक, आज तुम्ही व्याकुळ कसे आहात? ऐकायची हिंमत आहे तुही? हो. तुझ्याला तळहाताच्या फोडासारखं सांभाळलंस तो कर्ण गेला ग. गुरुजी या कानानं ऐकलं आणि इकडचा कान पाण्यात पडला. जाग्यावर प्राण सोडून दिला. जिनं जन्म दिलाय तिला दुःख झालंय, पण पांघरून घेऊन झोपली.
पण जिनं लहानाचं मोठं केलंय ऐकल्याबरोबर प्राण सोडा. काय प्रेम असेल, काय प्रेम असेल तिचं, किती प्रेम असेल, किती प्रेम. जीवनात वृषाली नावाची बायको भेटली करण्याच्या. लोक विनोद म्हणून ऐकत येतो बाबाजी काही काही गोष्टी विनोद म्हणून. पानछटायला आकलीचे कांदे फुटले त्यांचे. कीर्तनी सटाक्या सांगायची जागा नाही. एखादा विनोद माझ्याही तोंडातून पडत असेल, पण मंडपाला झालर ईश्वा मंडप सोबत नाही, तसा एक मर्यादित विनोद पडेल. असं कुठपर्यंत बी नाही. पाचगळ गप्पा नाही करायच्या कीर्तनात. त्याच्यासाठी वेगळे स्टेज आहेत महाराज, वेगळे स्टेज आहेत, वेगळे स्टेज. तुम्हाला एक सांगू का, पाचगळ गप्पा करून 10-5 रुपये शिल्लक भेटतील, पण हे पैसे घरी गेल्यावर पचू द्यायचेत का न पचू द्यायचे ते बापाच्या हातात आहेत. त्या बापाचे डोळे आंधळे नाहीत, पण तो जागा आहे, जागा आहे, जागा आहे, तो जागा आहे. तो तुम्ही आम्ही तुम्हाला फसू शकतो, तुम्हाला फसू शकतो आम्ही, वरचेल नाहीत फसू शकत. देव चतुर, देव चतुर. त्याला सगळं काही कळतं ना, सगळं कळतं त्याला, सगळं कळतं, सगळं कळतं. जीवनात पत्नी ज्याच्या सदाचारी भेटली का, त्याला एक टाइम जरी खाला असेल तरी त्यानं स्वर्गात हे म्हणायचं. आणि ज्याच्या जीवनात बायको वात्रट भेटली का, सोन्याच्या बंगल्यात राहत असेल आणि भवताल काजू बदामाचे पोते जरी असतील तरी समजायचं त्यानं मी मसनवाट्यात राहिलो. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. कर्कशा बायको ज्याच्या जीवनात आहे त्याच्या जीवनात उदंड फजिती असते. जंगलात जरी असला तरी स्वर्गात आहे. पण पत्नी सात्विक भेटा. 6 प्राप्तीपैकी एक प्राप्ती आहे धर्मपत्नी, ही गोड भेटा. कर्णाला पत्नी भेटली. असं पाणी होतं, उंच झाड, गगनचुंबित झाड होते. ही पृथ्वी त्यावेळेला हिरवा रंग पातळ नेसलेली होती. संख्या किती होती झाडांची? किती झाडं होते, किती झाडं? एक लक्षात ठेवा. चप 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 गाड्या पळवायला लय बरं वाटायलंय. आता लय मजा आहे, आपल्याला लय मजा आहे. अजून 70-80 वर्षाला आपले जे नातू असतील का, ते घरातली घरात गुदमरून मरणार आहेत. लिहून ठेवा. तुम्ही एकाव एक 15 पडदे टाका आणि चैत्राच्या उन्हात साहेब याच्या खाली बसा तरी घाम येतोय. झावळ झावळ झाडाच्या सावली खाली बसा तरी गार लागतंय. सूर्याच्या किरणाची उष्णता शमन करण्याची ताकद झाडात आहे. तरुत आहे. काय विद्वत्ता असेल माझ्या देऊतल्या मालकाची. वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी. आवाज सगळ्यांची गोड आहेत. बस सुरुवात लय छान केली तुम्ही. असं वाटत होतं पटका बांधून लवकर येऊ नये. सुरेल माणसं आहेत सगळ्याच. आणि सुरेल असून कामापुरतं तूप टाकून शिरा करणार आहेत. नाही तो काहीला गाता लय म्हटे, टाक तूप, टाक पाणी, लाव जाळ, शिरा पत्रावर टाकला आणि वाहत गेला. पेता बी येईन आणि चमच्यानं खाता येईन. चांगली माणसं आहेत अशी. असं काही सुरेल आहेत पण मधीच म्हणते कसा मला हे नको रे माणूस. दुसरं म्हण ना, देहाची, अरे हे कशाला म्हण ना, दुसरं गाथा आहे ना, गाथा आहे, गाथा आहे. आपलं म्हणायचं, आपलं जतन. चांगली माणसं आहेत. आनंद वाटला छानसा. सुंदर शिवनराई आहे. ताण लागली होती, पाणी विचारलं. पाण्याचं ठिकाण सांगता येईल? ती पाणी घेऊनच चालली होती कमराव घागर. इथे काही अंतरावर सरिता आहे. राजहंसाचे थव्वे त्या सरितेत आहेत. तिथे पाणी आहे. पण बाई भारतीय संस्कृतीतली होती. महाराज, ह्या देशातल्या स्त्रीची दया मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. इतकी दया आहे आपल्या स्त्रीकडे. पण भानगड एक झाली, तुम्ही भंगिऱ्याचं ऐकतात म्हणून नुकसान आहे. तुम्ही भंगिऱ्याचं ऐकायचं नाही.
कोण्या नालायक महाराजाचं ऐकून कोणते उपास धरत्याल? खडा मंगळवार. मी तो नवाज पाहिलाय खडा मंगळवार. म्हणजे सूर्य मावळूस तर खाली बसायचंच नाही, ताटूनच मेली. खडा मंगळवार. जेवायचं दुपारा उभ्यानच, चहा उभ्यानच, दूध उभ्यानच, पाणी उभ्यानच. खडा मंगळवार. कोण सांगितलं? पिपाणी व्रत. पुढचा जर पिप म्हणला तर पाणी प्यायचं. पिपाणी व्रत. हे भंगिऱ्याचं ऐकता तुम्ही. म्हणून आपल्या देशातली स्त्री आपा चुकीचं व्यसन करत नाही. त्यातली त्यात आपल्या खेड्यापाड्यातल्या मराठवाड्यातल्या स्त्रिया क्वचित सोडून दिल्या तंबाखू वगैरे खाणाऱ्या, तर बाबाजी आपल्या बायका व्यसनी नाहीत. तरी पण व्यसनी पुरुषापेक्षा जास्त आजारी पडतात. याचं एकमेव कारण आहे ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सांगितल्याच्या व्यतिरिक्त उपास धरतात, म्हणून तुम्ही आजारी पडतात. महाराज आपल्या संप्रदायानं जे सांगितलं ते धरायचं. 9 दिवस तुम्ही नवरात्रीत उपाशी राहता. कितीतरी बायकांची लिव्हर खराब व्हायली, त्याच्यापासून गर्भाशयाची पिशवी खराब व्हायली. अहो लग्न झाल्याच्या नंतर बाळ व्हायच्या अगोदर काही काही मुलींच्या पिशव्या काढल्यात. काय वाटलं असेल हो माय बापाला? जर तुम्हाला हे चुकीचे उपास धरल्याच्या नंतर तुम्हाला मोक्ष मिळाला असता, तर नालायकाच्या दारात किती बायलाला वैरण भेटत नाही. इळीळ. काही नालायकाला आकली नसत्यात. निघला लागला नुकती हाणायला, बैल तसेच बांधले आकड्यावर. बैलाला पाणी नाही, वैरण नाही. मग त्या बैलाला उपास नाही घडला का? त्याला विमान का नाही न्यायला आलं? नाही. एकादशी, सोमवार, प्रदोष आणि 5 परवान्या याच्या व्यतिरिक्त पुराणात उपवास नाही. आणि तुम्ही पुराणातले धरीत नाही. तुम्हाला हे वरचेच आवडते, ते लटकिलेली हे उपास. आणि ते उपास जैनचे आहेत का? ते देवच भिकमाग आहेत ना बाबाजी. आणि भिकमाग ह्या देवाचा तुम्ही कोणता उपास धरला तर तो भिकमाग आहे. तुमचं नीट करतो का? तोच भिकमाग आहे. शेंदरी हेंदरी कोण पूजी, आपुल्या पोटाशी मागती सीते, नैवम गिरगावकर लिखितम. मला सांगा बाबाजी, जेव देव ढवळे लिंब मागायलाय. कळाले ना ढवळे लिंब? पोटकिडे आहेत तुम्ही त्याच्यातले. जो देव ढवळे लिंब मागतू, तो देव तुम्हाला काय देणार आहे? नाही. म्हणून नका माझ्या माईला. जगा 4 दिवस. जगा जगा. आयुष्य संपल्याशिवाय तुम्ही मरत नाहीत, पण खिजून खिजून मरणार. या अशी चुकीचे उपास धरल्यावर. या अंगाडावर पडती, त्या अंगाडावर पडती, इकून चांदे पडलेले, सुन नीट बोलत नाही. मग घरचे बी कदरत येत. घरचे कदरत येत. त्याच्यामुळं सदृढ आयुष्य जगायचं असेल ते चुकीचे उपास धरायचे नाही. मी शिकलो जरी नसेल, तर मला जरी माझं खरं वाटत नसेल, तर चांगल्या डॉक्टरचं ऐका, ते तुम्हाला सांगतील. नका करू माझ्या माईंना असं. असं नाही होत. आणि मला तरी वाटते बाबा, हे आशानं काही. अहो माणसं पण पागल झाले हो. मी देवीच्या विरोधात आहे का? माझं कुलदैवत आहे देवी, पण आम्ही असे काही उपास धरीत नाहीत. नवरात्रात आमच्याकडे एक बसता उपवास असतो आणि एक उठता असतो. ज्या दिवशी घटस्थापना झाली त्या दिवशी एक उपवास, आणि उद्या पत्र भरायचे म्हणून आदल्या दिवशी उपवास. पण कधी कधी आमच्या पोरायची माय ऐकत नाही. ती जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला, ती मला न कळता 9 दिवस धरी. आणि मग एके दिवशी असं कणकण कस काय व्हालं, दवाखान्यात नेलं. म्हणलं यांचं एचबी लेवल उतरली. जमलं कडे. म्हणलं तुम्ही खाल्ली भगर 7-8 दिवस. काय करावं, ते मळ्या भावतालच पाखरांनी चटकनस खाल्ली. आम्ही तुम्हाला सांगतो ना, आमच्याच घरीच खाल्लेलं. कदर आला तुम्हाला सांगता सांगता कदर. सगळी महाराज थकलेत, पण तुम्ही नाहीत ऐकायचे. चला. वृषाली नावाची पत्नी किती पवित्र आहे माझ्या भारताची स्त्री. बाबाजी ओळख नाही पाळख नाही, पाण्याचा रस्ता विचारला
आणि बाईनं कमरेवरची घागर पुढे केली. प्या पाणी प्या. पण घागरी शक्यतो खापराच्या होत्या. पण सात्विक सदाचारी पुण्यशील जुन्या काळातल्या अधिकार तत्वात वाढलेली कन्या होती, मुलगी होती.